सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षच्या निवडीदरम्यान जो राडा झाला याची एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर येत आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले असल्याची माहिती समोर येत आहे। याबाबतचा एक अर्जित रजेचं पत्र देखील व्हायरल होत आहे। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या 20 मार्चला ज्या निवडी झाल्या होत्या या दरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती। यानंतर याचे अधिवेशनामध्ये पडसाद उमटले होते। अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी निलंबनाची कारवाई करा अशी देखील मागणी केली होती। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असं सांगितलं होतं। यानंतर या आज एक अर्जित रजेच्या पत्रांमुळे आजपासूनच ते सक्तीच्या रजेवर जात असल्याची माहिती समोर येत आहे। सध्या अधीक्षक पदाचा जो पदभार जो तात्पुरता आहे तो ॲडिशनल एसपी वैशाली कडूकर मॅडम यांच्याकडे आहे। त्यामुळं यापुढील ज्या काही घडामोडी होणार आहेत त्या नक्कीच पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा।